नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू निर्णय युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बरोबर आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की सीटीईटी परीक्षा जी आहे, बरोबर आहे, ते 7 आणि 8 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. आणि 7 आणि 8 तारखेला 2 दिवस ही परीक्षा चालणार आहे. आणि या परीक्षेच्या बाबतीतच चर्चा करण्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा करणार आहे की आतापर्यंत म्हणजे एक दिवस परीक्षेला शिल्लक असताना आपला काय प्लॅनिंग असायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि सीटीईटी आपली क्लिअर होईल. हा आपला त्या मागचा उद्देश आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. पहा आपण काय करणार आहोत. सीटीईटी एक्झामच्या शेवटच्या क्षणी आपल्याला काय करायला पाहिजे. बरोबर आहे. उद्या पेपर आहे. बरोबर आहे. आज आपण व्हिडिओ जो शूट करत आहोत, उद्या आपला 7 तारखेला पेपर आहे आणि 8 तारखेलाही बऱ्याच लोकांचा पेपर आहे. तर मग अशा वेळी शेवटच्या क्षणी आपण काय करायला पाहिजे, कोणते प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे, ज्यामुळे की आपली सीटीईटी एक्झाम जी ही क्लिअर होईल, किंवा कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या रिझल्टवर त्याचा परिणाम होणार आहे. या गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण त्याच्यामध्ये करणार आहे. बरोबर आहे. चला तर मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. पहा, पहिलं आपल्याला काय दिला, आपण काय पाहणार आहोत की आपण काय करायला पाहिजे. बरोबर आहे. जर आपल्याला सीटीईटी ही एक्झाम देत आहोत तर आपण काय करायला पाहिजे. आता लक्ष द्या, महत्वाचं काय आहे की याचं थोडी जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर आपल्या इथं माहित आहे की आता टीईटी कंपल्सरी केलेली आहे. बरोबर आहे. जर टीईटी कंपल्सरी केलेली आहे तर याला दुसरं ऑप्शन म्हणून काय बघितलं जाते, सीटीईटी. बरोबर आहे. मग आता बऱ्याच लोकांचं याच्यामध्ये वेगवेगळे मत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की टीईटी पेक्षा सीटीईटी एक्झाम क्लिअर करणं सोपी आहे. दोन्ही एक्झाम कशा कोणत्या नेचरच्या आहेत, क्वालिफाईंग नेचरच्या आहे. शेवटी सिलेक्शन कशावर होते, टेटवर. पण ज्या लोकांनी आता मागे ज्या टीईटी झाली, पेपर 1 आणि पेपर 2 याचा 2 दिवसा अगोदरच फायनल रिझल्ट त्याचा आलेला आहे. ज्या लोकांनी टीईटी क्लिअर केलेली नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की आता सीटीईटी एक्झाम आहे 7 आणि 8 फेब्रुवारीला, म्हणजे उद्या आणि परवा जी आहे ती एक्झाम कंडक्ट होत आहे. मग अशा वेळी जर तुम्ही टीईटी पास झालेले नसाल तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा लाभ आपण कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, बरोबर आहे, ते आपण आज पाहणार आहोत. सीटीईटी एक्झाम मध्ये विशेष करून जर आपण पहिला पेपर जर आपण त्याच्यामध्ये पाहला, बरोबर आहे, तर आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये विशेष करून सीडीपी, बरोबर आहे, त्याच्यानंतर ईव्हीएस, बरोबर आहे, नंतर आहे मॅथ्स, लँग्वेज जी आहे, बरोबर आहे, लँग्वेज फर्स्ट अँड सेकंड, बरोबर आहे, फर्स्ट अँड सेकंड. तर मग आता हे माहित आहे, बऱ्याच लोकांसोबत ज्यावेळेस मी चर्चा केली, बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे की एक लँग्वेज जी आहे त्याच्यामध्ये एक लँग्वेज ही मराठी आहे, बरोबर आहे, आणि दुसरी जी आहे त्याच्यामध्ये हिंदी आहे. बरोबर आहे. बऱ्याच लोकांनी अशा प्रकारे लँग्वेज सिलेक्ट केलेले आहेत. एक मराठी आणि एक हिंदी आहे. मग त्याच्यानंतर सीडीपी, ईडब्ल्यूएस, ईव्हीएस आणि मॅथ्स हे 3 सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत. पेपरमध्ये अडचण कोणत्या ठिकाणी येईल, बरोबर आहे, तर अडचण आपल्याला जे आहे तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही आहे त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी भर द्यावा लागेल. आणि मॅथ्स जे आहे ते सीटीईटी एक्झाम मध्ये कंपॅरेटिव्हली त्याची लेवल जी आहे ती ठीकठाक लेवल असते, बरोबर आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आपल्याला ठरवावे लागतील, बरोबर आहे, कारण की आपल्याला जर क्वालिफाईंग नेचर आहे, आपल्याला फक्त क्वालिफाय करायचं आहे, बरोबर आहे, तर मग या 5 पैकी कोणते सब्जेक्ट आहे की जे आपल्याला क्वालिफायच्या जवळ नेतील, म्हणजे किंबहुना ते आपल्याला क्वालिफाय करतील, बरोबर आहे. पहा, एक हा मराठी जो विषय आहे, बरोबर आहे, जो बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, तर इकडे विशेष करून आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कारण मराठीमध्ये काय विचारले जाते, बरोबर आहे, पॅसेज असतो, नंतर कविता असते, त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात. आता या दोघांमध्ये, बरोबर आहे, हिंदी आणि मराठीमध्ये जे आहे ते, बरोबर आहे, बराचसा भाग जो आहे तो साम्य आहे, म्हणजे लँग्वेज वेगळी आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत एकच आहे, फक्त त्याला एक थोडंसं आपण त्याचं अनालिसिस करत आहोत. काय होते पहा, जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक पॅसेज दिला मराठीमध्ये, त्या पॅसेजवर आपल्याला उत्तर काढायचे आहे, आणि दुसरं, बरोबर आहे, आपल्याला बाल विकासची एखादी प्रश्न आहे आणि ती एक कन्सेप्ट आहे. आता ती कन्सेप्ट जर तुम्हाला माहित आहे तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, कारण ती एक कन्सेप्ट आहे, ते एक नॉलेज आहे, बरोबर आहे, त्याच्यावर आधारित तो प्रश्न आहे. पण लँग्वेज मध्ये तसं नाही. लँग्वेज मध्ये जी दिलेली माहिती आहे
त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचे असतात. मग जर तुम्हाला सीटीईटी क्लिअर करायची आहे तर तुम्हाला महत्वाचं आहे की लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 भाषा 1 आणि 2 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील, कारण की याचा तुमचा अभ्यास झालेलाच असेल, पूर्ण कन्सेप्ट पाहिलेलेच असेल असं नाही. त्याच्यामुळे स्कोरिंग विषय काय ठेवायचे आहे तर लँग्वेज बरोबर आहे 1 आणि 2 हे आपले स्कोरिंग असणार आहे. त्यानंतर असणार आहे मॅथ्स, बरोबर आहे. मग आता मॅथ्स बद्दल बोलताना आपल्याला त्या ठिकाणी काय माहिती पाहिजे, कोणते महत्वाचे टॉपिक आहेत, तुम्हाला पर्सेंटेज त्या ठिकाणी यायला पाहिजे, बरोबर आहे. मॅथ्स वर विचारले जाणारे पर्सेंटेजवर दुसरं प्रकरण आहे गुणोत्तर व प्रमाण, बरोबर आहे. नंतर संख्या हे एक प्रकरण आहे जे खूप महत्वाचं आहे, जे सीटीईटी मध्ये याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे. आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या काय आहेत, सम, विषम, बरोबर आहे. त्याच्यानंतर पूर्णांक, अपूर्णांक, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, त्रिकोणी संख्या, हे बेसिक आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे. उदाहरणार्थ प्रश्न आपल्याला असा विचारला जाते, बरोबर आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो की 1 ते 80 या नैसर्गिक संख्यांमधील, प्रश्न लक्षात द्या, 1 ते 80 या नैसर्गिक संख्यांमधील सम आणि विषम या संख्यांच्या बेरजेतील फरक किती असणार आहे. मग आता असा जर प्रश्न आला तर आपल्याला किती नैसर्गिक संख्या आहे 80, या 80 चे अर्धे करायचे किती 40, त्यांच्या बेरजेतील फरक किती असणार आहे 40. 1 ते 80 मधील समसंख्या काढल्या, विषम संख्या काढल्या, त्यांची बेरीज केली, त्यांच्या बेरजेतला फरक किती येणार आहे 40 हा फरक त्याच्यामधला असणार आहे. त्याच्यामुळे ही एक कन्सेप्ट आहे. मॅथ्स जे आहे तो टाइम टेकिंग असणार आहे, त्याच्यामुळे मॅथ्सचे प्रश्न तुम्ही शेवटी सॉल्व्ह केले तर त्याचा निश्चितच एक फायदा आपल्याला होणार आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पेपर स्टार्ट करतो फ्रेश माइंड मध्ये आपल्याला पहिले काय सॉल्व्ह करायचं आहे, लँग्वेज, बरोबर आहे. दोन्ही लँग्वेज आपल्याला पहिले सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यानंतर सीडीपी आणि नंतर ईव्हीएस आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर आहे. या दोघांमध्ये कन्सेप्ट आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यावर आता जर तुमचा अभ्यास झालेला नसेल तर मग त्याला काय उपाय आहे लक्ष द्या, कारण याच्यामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग आपली स्वतःची असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. कारण हे जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नाही तर हे सांगितले जाते की याचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही पॉझिटिव्ह ऑप्शन जे आहे त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे, कारण की बालमानसशास्त्रामध्ये जे आहे विकास ही एक त्याच्यामध्ये बराच मोठा त्याचा भाग असतो, बरोबर आहे. कशा प्रकारचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे, तर विकास होताना, बरोबर आहे, आपल्याला एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून आपल्याला ते ऑप्शन पाहावं लागेल आणि त्याच्यामधल्या त्या ऑप्शन मधलं आपल्याला ते सिलेक्ट त्या ठिकाणी करायचे आहे. मग आता हे पाहिलं की आपण काय करायचं आहे. दुसरं महत्वाचं त्याच्यामध्ये आहे की आपण काय करू नये, बरोबर आहे. महत्वाचं हे आहे की आपण जर हे काय केलं ते आपण पाहिलं तर काय करायला नाही पाहिजे तेही आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं. याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट एक लक्ष द्या, चूक काय होते, बरोबर आहे की उदाहरणार्थ आपण जर पहिले मॅथ्स, बरोबर आहे, जर तुम्ही पेपर 1 देत आहे, गणित जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं आणि उदाहरणार्थ एखादी भूमितीची कन्सेप्ट आली, बरोबर आहे. प्रश्न तुम्हाला दिला, एका घनाची एक बाजू 44 सेंटीमीटर आहे, तर त्या घनाच्या उभ्या भागाचे आणि एकूण भागाचे पृष्ठफळ यांचे गुणोत्तर किती, आपल्याला ती कन्सेप्ट माहित नाही आणि तुम्ही जर हा प्रश्न घेतला तर याच्यामध्ये काय होईल, बरोबर आहे. एक तर पहिली गोष्ट की आपलं कन्फ्युजन होईल, आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही. त्याच्यामुळे असे प्रश्न जे आहेत ते सुरुवातीला काय करायचे, स्किप करायचे, बरोबर आहे. स्किप केल्यामुळे काय होईल की आपल्याला त्या प्रश्न सॉल्व्ह न केल्यामुळे आपल्याला इतर जे आहेत ते प्रश्न जर सॉल्व्ह केले निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. एका प्रश्नावर एका निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी लावू नका, कारण की सीटीईटी मध्ये बघितल्या गेलं आहे की प्रश्नाची लेंथ जी आहे ती मोठी असते, बरोबर आहे. ते वाचण्यामध्ये आपल्याला वेळ जातो आणि तो वेळ जात असल्यामुळे आपल्याला लागणारा वेळ जो आहे तो जास्त असणार आहे. 150 मिनिट आपल्याला टोटल आहेत, प्रश्न किती आहेत 200, बरोबर आहे, सॉरी 150. मग आपल्याला एका मिनिटामध्ये एक प्रश्न जर आहे तर मला असं वाटतं की वेळ भरपूर आहे, पण तरीही एका प्रश्नावर जास्त जर वेळ लावला तर असं नाही व्हायला पाहिजे की शेवटच्या क्षणी आपल्याला 10 मिनिटं राहिले आणि 20 प्रश्न सॉल्व्ह करायचे राहिले गडबडमध्ये, मग आपण तो प्रश्न पाहला.
बरोबर आहे. शांततेत जर तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर सीटीईटी मध्ये क्वालिफाय होणं हे जास्त कठीण नाही आहे. आणि हा एक चर्चेचा विषय आहे की टीईटी सोपी आहे का सीटीईटी. ज्यांनी कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत सीटीईटीच्या, बरोबर आहे, ज्यांनी हिंदी लँग्वेजवर कमांड आहे, ज्यांना ते समजते, ज्यांना ती कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यांच्यासाठी सीटीईटी जी आहे ती एक्झाम क्वालिफाय करणं जास्त कठीण नाही आहे. बरोबर आहे. मग आता जर आपल्याजवळ एक दिवस राहिला तर नेमकं आपण काय करायला पाहिजे. बरोबर आहे. पहा, आपल्याला पहिले तर सब्जेक्ट माहित पाहिजे. आपल्याला हे माहित पाहिजे भर कशावर द्यायचा. भर द्यायचा आपल्याला लँग्वेजवर. मॅथ जे आहे ते शेवटी सॉल्व्ह करायचं आणि ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट कडे पॉझिटिव्ह ऑप्शन पाहून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. बरोबर आहे. हे झालं महत्वाचे मुद्दे. दुसरं, आता ज्या आपल्याला मिस्टेक जे आहे, बरोबर आहे, काय करू नये, ज्या मिस्टेक आपल्याला पाहायच्या आहे की या मिस्टेक काय होतात. मग आता ह्या मिस्टेक पाहताना सर्वात पहिले काय करायचं पहा, तुम्हाला ज्यावेळेस आपण, कारण की ऑफलाईन एक्झाम असल्यामुळे आपल्याला हे जे आपण गोल त्या ठिकाणी करतो, बरोबर आहे, हे करत असताना बऱ्याच वेळा, आणि हे प्रत्येक वेळी होते, दरवर्षी होते, बऱ्याच लोकांचं होते. पहा, तुम्ही ज्या वेळेस उदाहरणार्थ हा 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं तुम्ही उत्तर देत आहे, हा 14वा आहे, बरोबर आहे, आणि हा 15वा आहे. बऱ्याच वेळी हे असं होते. आणि 1-2 मार्क म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं हे लक्षात घ्या, 1-2 मार्क हे महत्वाचे काय होते. तुम्ही 13व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे 14व्या प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करत आहे, चुकून तुम्ही काय केलं, 15व्या प्रश्नाला ते बी उत्तर लिहिलं उदाहरणार्थ, तर 14 ही चुकलं आणि 15वाही प्रश्न जो आहे त्याचे मार्क मिळणार नाही. सोपी काय आहे, कधीही प्रश्न गोल करत असताना आन्सर की मध्ये तो प्रश्न वाचायचा, 15 नंबर त्याच्या समोर, बरोबर आहे, पाहायचं काय आहे, आणि नंतर त्याला तुम्हाला गोल करायचा, म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही. दुसरं, गोल तुम्हाला पूर्ण करायचे. आणि सर्वात महत्वाचं, प्रश्न क्रमांक ज्यावेळेस दिलेले आहे, उदाहरणार्थ पहा, हा 10व्या क्रमांकाचा, हा 11व्या क्रमांकाचा, हा 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. जो प्रश्न तुमचा राहिलाय त्याला असा गोल तुम्ही, बरोबर आहे, हा गोल करायला पाहिजे. बऱ्याच वेळी काय होते की हे प्रश्न आपल्याला लक्षात येत नाही. आन्सर की वरून तर ते समजेल की कोणता प्रश्न तुमचा सॉल्व्ह करायचा राहिला, पण तितका वेळ आपला जाते किंवा त्याच्यामध्ये गडबड होते. त्याच्यामुळे सरळ प्रश्नपत्रिकेवर आपल्याला गोल करायचं, कोणता प्रश्न आपला सॉल्व्ह करायचा राहिला, ही एक गोष्ट लक्षात घ्या की गोल करताना आपल्याला ते प्रिकॉशन घ्यायचे आहे. बरोबर आहे. तर हे काही महत्वाचे मुद्दे होते की जे सीटीईटी एक्झाम साठी महत्वाचे आहे. आता जर एक दिवस शिल्लक राहिलाय तर आता कुठलाही अभ्यास करण्यापेक्षा मला असं वाटते की तुम्ही जर याच्या टेक्निकल गोष्टीकडे जर लक्ष दिलं की याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट आहे आणि कशा प्रकारे जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळू शकते. प्रिव्हियस इयर पेपरमध्ये एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहे त्याचा जर तुम्ही शेवटच्या दिवशी फक्त एक्झाम, आता जर समजा तुम्हाला काही करायचंच आहे की उद्या एक्झाम आहे किंवा तुम्ही प्रवासामध्ये आहे, सेंटर दूर मिळालेले आहे, तुम्ही प्रवासाला जात आहे, जर तुम्हाला काही पाहायचं असेल फक्त प्रिव्हियस इयर पेपर जे आहे त्याच्यामध्ये आलेले प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहे ते तुम्ही पाहायचे. आणि तसा जर तुम्ही प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला सीटीईटी मध्ये यश मिळू शकते. बरोबर आहे. एक दिवस राहिला असताना आपल्याला ह्या प्रिकॉशन त्या ठिकाणी घ्यावं लागेल. जास्तीत जास्त भर हा लँग्वेजवर द्या. बरोबर आहे. लँग्वेज जर तुम्ही भर दिला तर तो एक आपला स्कोरिंग सब्जेक्ट होईल, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि आशा करतो की जेवढेही सीटीईटी एक्झाम देणारे व्यक्ती आहे निश्चितच त्यांना उद्या आणि परवा जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये यश मिळेल. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.